कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. सो हे एव्हरीवन, वेलकम टू भूषण दूत अकॅडमी. सो आजच्या लेक्चरमध्ये आज आपण जी कंबाईंड पूर्व परीक्षेसाठीची टेस्ट सिरीज आहे, टेस्ट क्रमांक 10, त्याच्यामधले आपण अर्थव्यवस्था इंडियन इकॉनॉमीचे क्वेश्चन्स विथ एक्सप्लेनेशन डिस्कस करणार आहोत. ओके, सो आपण वन बाय वन डिटेलमध्ये डिस्कस करूया आणि क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे तेही तुम्हाला याच्यामध्ये मी सांगणार आहे. सो आपण सुरू करूया. तर बघा, 56 नंबर टेस्ट क्रमांक 10 मधला 56 नंबर क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे. 56 ते 70 हे जे नंबर हे जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे इकॉनॉमीवरती होते. सो आपण वन बाय वन डिस्कस करू. त्यातला 56 नंबर क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? चुकीचं असलेलं विधान निवडायचं. 1966 ते 1969 वार्षिक 1969 मधील वार्षिक योजना यांचे अध्यक्ष श्रीमती इंदिरा गांधी होत्या. अगदी बरोबर आहे. या योजनेला गाडगीळ फॉर्म्युला असे म्हणतात. यस, गाडगीळ फॉर्म्युला हिचा आपण काय केला होता, फॉलो केला होता या 3 वार्षिक योजनांसाठी. आता ते का 3 वार्षिक म्हणजे एक वार्षिक अशा 3 वार्षिक योजना आपण का राबवल्या गेल्या होत्या त्याचं रिझन पण सांगणार आहे. पहिलं विधान हे अगदी बरोबर आहे. 1978 ते 1980 जनता योजना यांचे अध्यक्ष श्री मोरारजी देसाई व चरण सिंग होते. अगदी बरोबर आहे. या योजनेत फूड फॉर वर्क 1977 ला ही योजना सुरू केली होती किंवा सुरू होती. अगदी बरोबर आहे. दोन्ही विधान इथे काय आहेत, बरोबर आहेत. बघा, योजनेला सुट्टी 1966 साली योजनेला सुट्टी का दिली? आपण 1952 पासून प्लॅनिंगला सुरुवात केला आणि पंचवार्षिक योजनेला म्हणजे पंचवार्षिक योजना राबवायला सुरुवात केलं होतं. 1966 साली आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं काही कारणं होती, ज्या कारणांमुळे योजनेला आपल्याला सुट्टी द्यावी लागली. पहिलं म्हणजे 1962चं भारत चीन युद्ध असेल, 1965चं भारत पाकिस्तान युद्ध असेल लगेच सुरू झालेलं. देन 1966 ला आपल्याकडे भीषण दुष्काळ पडला होता. राईट, आपल्याला बरंच अन्नधान्य आपल्याला दुसऱ्या देशांवरती आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये अवलंबून राहिलो होतो. सो त्याच वेळेस राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती की ताशकंदमध्ये लाल बहादूर शास्त्रींचा मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर के कामराज त्यावेळेचे काँग्रेसचे अध्यक्ष होते. तर के कामराज यांना अप्रोच केला जातो की तुम्ही भारताचे पंतप्रधान व्हा म्हणून, परंतु ते त्यांना हिंदी भाषा व्यवस्थित येत नसल्यामुळे, ते साऊथच्या असल्यामुळे त्यांनी नकार दिला होता भारताचं पंतप्रधान होण्यासाठी. बट देन मग मोरारजी देसाईंना वाटलं की आता आपणच पंतप्रधान होणार, परंतु झालं वेगळंच. तिथं इंदिरा गांधींचं नेतृत्व वर आलं आणि मोरारजी देसाईंना डावलण्यात आलं आणि इंदिरा गांधींना पंतप्रधान बनवण्यात आलं होतं. सो राजकीय अस्थिरता पूर्णपणे निर्माण झाली होती. आर्थिक अस्थिर्य निर्माण झालेलं होतं. 1970 पर्यंत 1966 ते 1970 पर्यंत आपल्याकडे भीषण दुष्काळ होता. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपण इतरांवर म्हणजे अवलंबून होतो. सो देशाला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढायचं होतं. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपल्याला स्वयंपूर्ण बनायचं होतं. सो त्यावेळी काय केलं होतं, इंदिरा गांधी सरकारने 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 म्हणजे 1966 ते 1966 ते 67, 67 ते 68 आणि 68 ते 69, राईट, अशा 3 वार्षिक योजना त्यांनी राबवल्या होत्या. त्याच्यामुळे याच 1966 ते 1969 ला आपण काय म्हणतो, योजनेला सुट्टी काळ किंवा अवकाश काल असं म्हणतो, ज्याचे अध्यक्ष इंदिरा गांधी होत्या, कारण त्यावेळेस त्या पंतप्रधान होत्या. आणि अशोक मेहता आणि धनंजय गाडगीळ हे त्याचे उपाध्यक्ष होते आणि हे पूर्ण ज्या योजना होत्या त्या गाडगीळ फॉर्म्युलावरती अवलंबून होत्या. तर या 3 वार्षिक योजनांना स्वावलंबन योजना म्हणतात. आणि याच ती योजना अवकाश कालामध्ये 6 जून 1966 ला काय झालं, रुपयाचं अवमूल्यन केलं, राईट, कारण आपल्याकडे परकीय गंगाजळी जास्त नव्हती. आता अवमूल्यन पुढे एक क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये बघणार आहोत. देन 1900 भीषण दुष्काळ पडला होता. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये भारत स्वयंपूर्ण नव्हता. त्यासाठी 1965-66 ला आपण काय केलं, हरित क्रांतीला सुरुवात केली नॉर्थ इंडियामध्ये. सो त्याच हरित क्रांतीमध्ये आपण एक 1965-66 ला हाय यील्डिंग व्हरायटी प्रोग्राम सुरू केला होता, ज्याच्या अंतर्गत गहू असेल, मका असेल, नंतर बटाटे असतील किंवा भात असेल, राईट, सोयाबीन असेल, हे जे बियाणं होतं ते बियाणं आपल्याला काय करायचं होतं, शेतकऱ्यांना द्यायचं होतं, म्हणजे सबसिडी देऊन. सो त्यासाठी आपण हरित क्रांती कायसाठी सुरू केली होती, तर अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपल्याला पूर्णपणे स्वयंपूर्ण बनवायचं होतं आणि ही हरित क्रांती सक्सेसफुल झाली. 1970-71 पर्यंत आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये पूर्णपणे स्वयंपूर्ण बनून गेलो होतो.
बघा नंतर 1900 आता पुन्हा राजकीय अस्थिरता निर्माण झालं होतं 1978च्या दरम्यान, कारण इंदिरा गांधींनी 2 वेळा लागू केलेली राष्ट्रीय आणीबाणी असेल. 1978ला इंदिरा गांधींचं सरकार जातं आणि तिथं मोरारजी देसाई पंतप्रधान होतात. मग मोरारजी देसाई काय करतात, इंदिरा गांधींची जी 5वी पंचवार्षिक योजना आहे ती 1979 ला बंद होणार होती, परंतु ती 1978ला एक वर्ष अगोदरच बंद करतात आणि त्यांची स्वतःची जनता दल सरकारची त्यांची स्वतःची काय करतात 6वी योजना तिथं लागू करतात, ज्या योजनेला सरकती योजना म्हटलं गेलं होतं. 1978 ते 1983 या काळासाठी ती योजना होती. परंतु पुन्हा मोरारजी देसाई एकच वर्ष मोरारजी देसाई पंतप्रधान राहतात. पुन्हा चरण सिंग इथं राजकीय अस्थिर निर्माण झालेलं आहे. चरण सिंग येतात. पुन्हा 1980 साली 1980 ला पुन्हा सार्वत्रिक निवडणूक होऊन तिथं इंदिरा गांधी पंतप्रधान बनतात. सो त्याच्यामुळे इंदिरा गांधी काय करतात 1978 ते 1980 जी सरकती योजना त्यांनी लागू केली होती 1978 ते 83 या काळासाठी ती बंद करून टाकतात. कोणी लागू केली होती, मोरारजी देसाई सरकारने. ती बंद करून ते काय करतात, जनता 1978 ते 1980 हे जे काय 2 आर्थिक वर्ष असतात त्यातलं एक आर्थिक वर्ष 78 ते 79 हे 5व्या पंचवार्षिक योजनेला जोडून ती 5वी पंचवार्षिक योजना पूर्ण झाली घोषित करतात आणि जो 79-80 हा जो का एक वर्षाचा आर्थिक वर्ष होतं त्याला अॅन्युअल प्लॅन म्हणून ते घोषित करतात आणि 80 ते 85 एक नवीन 6वी योजना त्या लागू करून टाकतात. सो याच म्हणजे ही सरकती योजना जी मोरारजी देसाई सरकारने किंवा जनता दल सरकारने सुरू केली होती, याच योजना काळामध्ये त्यांनी फूड फॉर वर्क प्रोग्राम सुरू केला होता. जिल्हा उद्योग केंद्र चालू केले होते. अंत्योदय मदत योजना चालू केली होती. कुणासाठी तर बीपीएल साठी फायनान्शियल हेल्प करण्यासाठी या गोष्टी. सो आय होप की तुम्हाला थोडक्यात ते समजलं असेल. आता पुढचा क्वेश्चन आपण डिस्कस करू. 57 नंबर आहे. यूबीएसपी गरिबांसाठी शहरी मूलभूत सेवा या योजनेअंतर्गत खर्च केंद्र व राज्य अनुक्रमे 50-30 असा आहे. ओके, उर्वरित संस्थांना बँक पुरवठा करतील. ओके, आता हे विधान जे आहे हे एकदम बरोबर होतं. 50-30 असाच केंद्र आणि राज्याचा त्यातला खर्चाचा वाटा होता. या योजनेचा लाभ ग्रामीण व शहरी दोन्ही भागाला होतो. यस, एकदम. आता आपल्या चुकीचं विधान ऍक्च्युली निवडायचंय. पहिलं विधान नाही, आपल्याला चुकीचं विधान निवडायचंय. पहिलं विधान बरोबर नाहीये ऍक्च्युली. 50-30 नाहीये तो खर्च. ऍक्च्युली तो 60-40 आहे. सॉरी, तो 60-40 असा करायचा होता. तर पहिलं विधान चुकीचं आहे. योजनेचा लाभ ग्रामीण आणि शहरी नाही. ऍक्च्युली आता बघा, वरी यूबीएसपी ही गरिबांसाठीची शहरी मूलभूत सेवा योजना जी होती ती योजना फक्त शहरीसाठीच असणार आहे. आता इथे शहरी मूलभूत सेवा असा त्यांनी शब्द वापरलेला आहे. सो मग ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांसाठी असणार आहे का नाही, त्याच्यामुळे ब ही विधान चुकीचं आहे. सो पहिल्या विधानावर आपल्याला दुसरं विधान चुकीचं ठरवता येतंय. आता तिसरं विधान, ही योजना स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेत विलीन झाली. शहरी रोजगार योजना, ओके, ग्रामीण नाही शहरी, एकदम बरोबर आहे. क विधान बरोबर आहे. म्हणजे यातलं चुकीचं विधान कुठले, अ आणि ब हे दोन विधान चुकीचे आहेत, तर क हे बरोबर आहे. ऍक्च्युली 20 फेब्रुवारी 2016 ला जी दीनदयाळ उपाध्याय स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना जी नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन जे सुरू केलं, दोन्ही मिशन सुरू केले, एक अर्बन साठी आणि एक रुरल साठी. तर यातली ही जी योजना होती युनिव्हर्सल बेसिक सर्व्हिस फॉर पुअर यूबीएसपी, ही योजना 2016 ला दीनदयाळ उपाध्याय नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन मध्ये काय केलेली, मर्ज केलेली आहे. तर ही योजना कशासाठी सुरू केली होती, उद्दिष्ट काय होतं, तर शहरी भागात झोपडपट्टी असणाऱ्या क्षेत्रात मूलभूत शहरी सुविधा काय करायच्या होत्या, पुरवठा करायच्या होत्या. ती आता सुरू आहे. मोदी सरकारने 2016 ला शहरी भागासाठी वेगळी आणि ग्रामीण भागासाठी वेगळी दीनदयाळ उपाध्याय यांच्याच नावाने दोन्ही योजना सुरू केलेल्या आहेत. पुढचा क्वेश्चन, FRBM ऍक्ट 2003 विषयी योग्य पर्याय निवडा. आता हे तर थोडा जरा हा क्वेश्चन जो म्हणजे ज्यांनी सेट केलेला आहे राईट, त्याच्यामध्ये जरा थोडं त्यांनी व्यवस्थित सेट केलेलं नाहीये. तर FRBM ऍक्ट जर 2003 नुसार जर आपण बघितलं तर 2008 पर्यंत महसुली तूट आपल्याला 2007-8 पर्यंत महसुली तूट झिरोच करायची होती राईट. याचं 58चं उत्तर ऍक्च्युली 4 आहे, ब आणि क. 2009 पर्यंत राजकोषीय तूट 3% करणे हे बरोबर आहे. 2012 FRBM कायदा सुधारणा करण्यात आली, त्यानुसार प्रभावी महसुली तूट संकल्पनेला वैधानिक दर्जा देण्यात आला राईट. ब आणि क हे दोन्ही विधान बरोबर आहेत आणि पहिलं विधान सुद्धा
2003च्या कायद्यानुसार जर आपण बघितलं तर ते सुद्धा विधान बरोबर आहे. ओके, हा क्वेश्चन सोडून द्या, मी तुम्हाला एक्सप्लेनेशन व्यवस्थित देतो, ते लक्षात ठेवा तुम्ही. बघा, फिस्कल कन्सोलिडेशनसाठी जी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची महसुली आणि राजकोषीय तूट वाढत चालली होती, ती राजकोषीय तूट आणि महसुली तूट कमी करणे याच्यासाठी त्यांनी काय केला होता, FRPM ऍक्ट 2003 साली पारित केला होता. राईट, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003. सेंटर आणि स्टेट दोन्हीसाठी महसुली आणि राजकोषीय तूट कमी करणे हा त्याचा मेन उद्देश होता. तर ज्यावेळेस हा कायदा लागू केला त्यावेळेस त्यांनी महसुली तूट मार्च 2009 पर्यंत जीडीपीच्या 0% करायचं होतं. सॉरी, म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे, 8 इथं दिलंय ना. ओके, दुसरं ऍक्च्युली काय आहे, पुढे ज्यावेळेस 2004चा रूल आला, त्या 2004च्या रूल नुसार त्यांनी 0% 2008 पर्यंत करायचं ठरवलं होतं. सो हा जर क्वेश्चन आपण 3 नुसार बघितला मेन ऍक्ट नुसार तर पहिलं विधान बरोबर ठरतं. परंतु 2004ला ज्यावेळेस रूल्स आणले त्याच्यामध्ये नवीन रूल इन्क्लूड केले त्यावेळेस त्यांनी वेगळे त्याच्यामध्ये काय केले होते, टार्गेट्स ठेवले होते, तेही तुम्हाला सांगणार आहे. देन जी राजकोषीय तूट होती ती मार्च 2009 पर्यंत जीडीपीच्या 3% करायची होती. परंतु हे शक्य होत नव्हतं, त्याच्यामुळे 2000 हे शक्य होईल का नाही हे आपल्याला सांगता येत नव्हतं. ज्यावेळेस मग 2004 मध्ये सरकार चेंज झालं, मनमोहन सिंग सरकार आलं, म्हणजे युपीए सरकार, त्यांनी ह्याच्यामध्ये काही चेंजेस केले आणि 2004 नवीन रूल आणला. याच्यानुसार त्यांनी महसुली आणि राजकोषीय तुटीमध्ये त्यांनी महसुली तूट जी आहे ती प्रत्येक वर्षी 0.5% कमी करणे आणि 2007-08 पर्यंत ती 0% करणे असं त्यांनी ठरवलं. आणि ती राजकोषीय तूट आहे ती प्रत्येक वर्षी 0.3% कमी करत 2007-08 पर्यंत 0% करणं असं त्यांनी उद्दिष्ट ठेवलं. पुढे त्याच्यामध्ये 2012 मध्ये परत सुधारणा करण्यात आल्या. 2012च्या सुधारणेमध्ये महसुली तूट जी आहे ती 2015 पर्यंत 2% पर्यंत आणायची होती. कुठं स्टेट आणि सेंटर दोन्हींसाठी उद्दिष्ट होते, टार्गेट होते, आणि परिणामी महसुली तूट जी आहे ती 2015 पर्यंत 0% करायची होती. परंतु हे शक्य झालं नाही. त्याच्यामुळे पुढे मोदी गव्हर्नमेंटने 2017 साली काय केलं, रिव्ह्यू कमिटी, एक एक्सपर्ट पॅनल त्यांनी नेमला, डॉक्टर NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली, जे की आता 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. राईट, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स यांनी काय केलं, 2016 मध्ये हा एक्सपर्ट पॅनल नेमला. जानेवारी 2017 मध्ये यांनी रिपोर्ट दिला. या एक्सपर्ट पॅनल मध्ये ओके, सुमित घोष, उर्जित पटेल, डॉक्टर अरविंद सुब्रमण्यम आणि डॉक्टर रणित रॉय हे त्याचे सदस्य होते. तर NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जो एक्सपर्ट पॅनल नेमला होता त्यांनी पण सांगितलं की 2023 पर्यंत हळूहळू हे कमी, म्हणजे 2023 पर्यंत त्यांनी टार्गेट दिलं होतं. तर ते पुढे आणखी तुम्हाला सांगणार आहे. पुढचा क्वेश्चन, तर आता जे मी तुम्हाला FRPM ऍक्ट नुसार ज्या काही टार्गेट सांगितले, रूल 2004चा असेल, 2012च्या 12 नुसार ज्या सुधारणा केल्या असतील ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे, कारण विचारताना 2003 नुसार, रूल 2004 नुसार किंवा 2012च्या सुधारणा आपल्याला विचारू शकतात, किंवा आत्ताचा जो एक्सपर्ट पॅनल आहे तो कोणाच्या अध्यक्षतेखाली होता ते विचारतात, किंवा डिरेक्टली लक्षात ठेवा कधी ऍक्ट झाला आणि हा ऍक्ट कोणी लागू केला किंवा सेंटरच्याही अगोदर कोणी लागू केला हे आपल्याला जास्त पूर्व परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. पुढचा क्वेश्चन, रबरापासून बनलेल्या टणक टायर्समुळे दळणवळण क्षेत्रात मोठी प्रगती झाली. नैसर्गिक रबरामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ मिसळल्यामुळे रबरला टणकपणा प्राप्त होतो, तो आहे गंधक. ओके, पुढचा क्वेश्चन 60 नंबर, खालीलपैकी योग्य विधान निवडा. नागपूर योजना 1941 ते 1961 अशी 20 वर्षांची रस्ते बांधणी योजना स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ठरवण्यात आली. यस, हे विधान अगदी बरोबर आहे. उत्तर दक्षिण कॉरिडॉर जो आहे तो श्रीनगर ते कन्याकुमारी, तर पूर्व पश्चिम कॉरिडॉर हा कच्छ गुजरात, ऍक्च्युली हे कच्छ गुजरात पासून नाहीये, तर तो आता मी तुम्हाला सांगेलच की नॉर्थ ईस्ट कॉरिडॉर आणि नॉर्थ टू साऊथ कॉरिडॉर आणि वेस्ट टू ईस्ट कॉरिडॉर काय होता, तो उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम कॉरिडॉर काय होता. तर दुसरं विधान हे चुकीचं आहे. ऍक्च्युली तो पोरबंदर पासून सुरू होतो, कच्छ त्या भागातून नाही. तर याचं विधान आपल्याला योग्य विधान फक्त अ सांगता येईल. बघा, जो नॉर्थ साऊथ आणि ईस्ट वेस्ट कॉरिडॉर जो आहे तो एकूण त्याची लांबी जर बघितली तर 7300 किलोमीटरचा आहे हा. राईट, तर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड
राईट अंडर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज अंतर्गत हा प्रोजेक्ट त्यांनी राबवलेला आहे. तर त्यातला जो नॉर्थ साऊथ कॉरिडॉर जो आहे तो श्रीनगर पासून चालू होऊन खाली खाली श्रीनगर पासून चालू होऊन तो आपल्या महाराष्ट्रातून नागपूर मधून जातो. हा लक्षात ठेवा. जो नागपूर मधून जातो किंवा जो कन्याकुमारी ते वाराणसी हायवे त्याला तो जोडलेला आहे, जो की नागपूर मधून जातो. तो खाली असाच खाली कन्याकुमारी पर्यंत येतो आणि म्हैसूर पासून त्याला तो कोची पर्यंत सुद्धा जातो. तर लक्षात ठेवा हा जो आहे नॉर्थ किंवा दक्षिण उत्तर कॉरिडॉर हा टोटल किती 4000 किलोमीटरचा आहे. आणि जो पश्चिम पूर्व कॉरिडॉर आहे किंवा पूर्व पश्चिम कॉरिडॉर जो आहे तो गुजरातमध्ये जे पोरबंदर आहे पोरबंदर पासून चालू होऊन इकडं आसाममध्ये जे सिलचर आहे त्या सिलचर पर्यंत आहे. तर याची एकूण लांबी जर बघितलं तर ती आहे 3300 किलोमीटर. तर लक्षात ठेवा जो दक्षिण उत्तर कॉरिडॉरची लांबी आहे ती पूर्व पश्चिम कॉरिडॉर लांबीपेक्षा जास्त आहे. सगळ्यात महत्वाचं याच्यावर असणारे शहर किंवा कुठल्या शहरातून हा जातो हे आपल्याला जास्त विचारलं जातं. तर बघा जो नॉर्थ साऊथ कॉरिडॉर आहे तो कुठून श्रीनगर पासून चालू होतो, नंतर जम्मू मध्ये येतो, जम्मू, दिल्ली, महत्वाची शहर आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आग्रा राईट, नंतर झांसी आहे राईट, सगळ्यात महत्वाचं नागपूर, महाराष्ट्रातून नागपूर मधून जातो राईट, देन हैदराबाद. बघा नागपूरमध्ये जो नॉर्थ ईस्ट कॉरिडॉर आणि एक गुजरातमधून चालू होणारा आणखी एक नॅशनल हायवे क्रमांक जो की इकडं ह्याला जातो कोलकात्याकडे, हावराकडे. तर तो पण काय होतो तिथं छेदतोय नागपूरमध्ये. आणि धुळ्यामध्ये नॅशनल जुने हायवे क्रमांक जर बघितले तर 3 आणि 6 हे दोन्ही छेदतात. तो 6 आणि 7 हे पण नागपूरमध्ये छेदतात. आता नवीन त्याचा क्रमांक तुम्हाला बघायचा आहे जो कन्याकुमारी ते वाराणसी हा जो हायवे हा आता त्याला नवीन क्रमांक 44 दिलेला आहे. हा लक्षात ठेवा जो की नागपूर मधून जातो. नंतर खाली बेंगळुरू आणि खाली कन्याकुमारी तुम्हाला लक्षात ठेवायचे कोणकोणत्या शहरामधून जातो. आणि ते इकडे कोची पर्यंत पण जातो तो राईट. जो ईस्ट वेस्ट कॉरिडॉर आहे तो लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातून तो जो जातो तो फक्त आपल्याला पूर्व परीक्षेसाठी महत्वाचा आहे, म्हणजे कुठल्या शहरातून जातो ते. योग्य जोड्या लावा. देश आणि देशाचं चलन दिलंय. आता इलिमिनेशन मेथड वापरा, तुम्हाला क्वेश्चन लगेच सुरू होईल, म्हणजे लगेच सुटून जाईल सॉरी. तर आता याच्यामध्ये चीनचा आपल्याला चलन माहिती, म्हणजे बऱ्यापैकी मोर दॅन 90% लोकांना माहित असतं की चीनचं जे चलन आहे ते चीनचं चलन युआन आहे राईट. युआन किंवा आपण त्याला रेनबिंबी म्हणतो 2 राईट. म्हणजे चीन बचं 2 आपल्याला काय करावं लागेल जोड्यामध्ये बघावं लागेल. 1 मध्ये बचं 4 दिलंय गेला, 3 मध्ये बचं 1 दिलंय गेला राईट, 2 मध्ये बचं 2 दिलेलं आहे बरोबर आहे, 4 मध्ये बचं 2 दिलेलं आहे बरोबर आहे. आता आणखी 90% लोकांना एन हे जे चलन आहे ते कुठल्या देशाचे माहिती आहे. एन हे चलन जे आहे ते जपानी चलन आहे बरोबर. आता जपान तर इकडे देशांमध्ये कुठंच दिलेलं नाहीये, पण 4 नंबर तुम्ही ऑप्शन जर बघितला त्याच्यामध्ये कचं बांगलादेशचं एन असं सांगितलंय, म्हणजे जपानचं एन आहे त्याच्यामुळे 4 इथे इलिमिनेट झाला, उत्तर तुमचं 2 निघून गेलं राईट. तुम्हाला बांगलादेश, इटली, सौदी अरेबिया सगळ्याचीच पाठ करणं आवश्यक बिलकुल नाहीये. हे 4 देशांपैकी 2 देशांचं जरी तुम्हाला माहित असलं तरी तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरून क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, तुमचं उत्तर 2 येऊन गेलं. म्हणजे इटलीचं कुठलं आहे, इटलीचं आहे लिरा, नंतर बांगलादेशचा आहे टंका म्हणतात त्याला ऍक्च्युली, सौदी अरेबियाचा आहे रियाल. आगे चलते. क्वेश्चन क्रमांक 62 खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. तेंडुलकर समितीने दारिद्र्य मोजमापनासाठी रिकॉल पिरियडच्या मिक्स एमआरपी एमआरपी म्हणजे मिक्स रिकॉल पिरियडचा वापर केला, अगदी बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये काय मोजलं जातं हे सांगतो. लकडावाला समितीने दारिद्र्य मोजमापनासाठी युनिफॉर्म रिकॉल पिरियड URP चा वापर केला व राज्यासाठी संयुक्त दारिद्र्य मोजमापन केले आणि त्यासाठी मिक्स पिरियड वापरलं. यस, हे दोन्ही विधान काय आहेत तर बरोबर आहेत. 62चं 4 उत्तर यायला पाहिजे ऍक्च्युली. नाही काहीतरी चुकतंय.
त्यांनी URPचा वापर केलेला आहे, परंतु हा अर्ध विधान ऍक्च्युली चुकीचं आहे. राज्यासाठी संयुक्त दारिद्र्य मोजमाप केलं आणि त्यासाठी MRPचा नाही, बिलकुल नाहीये. त्यांनी फक्त URPचाच वापर केलाय लकडवाला समितीने. त्याच्यावर फक्त इथं आपल्याला अच विधान अचूक आहे असं सांगता येईल. बघा 1989 ला प्लॅनिंग कमिशनने दारिद्र्य मोजण्याची नवीन पद्धत शोधून काढण्यासाठी लकडवाला प्रोफेसर DT लकडवाला यांच्या अध्यक्षतेखाली एक एक्सपर्ट ग्रुपची स्थापना केली गेली होती. राईट, त्यांनी जुलै 1993 मध्ये त्यांचा अहवाल दिला होता आणि त्यांनी ही जी आकडेवारी आहे ती आकडेवारी काढण्यासाठी किंवा दारिद्र्याची नवीन पद्धत म्हणजे नवीन पद्धत शोधून काढण्यासाठी त्यांनी NSSOच्या URP पद्धतीचा वापर केला होता, युनिफॉर्म रिकॉल पिरियड. याच्यामध्ये काय केलं जातं, NSSO काय करत होतं, एका कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा प्रतिमाह खर्च विचारात घेतला जात होता आणि तीच आकडेवारी लकडवाला सरकारने वापरली आणि ती वापरून त्यांनी काय केलं, अलग समितीनं जी अन्नाची दारिद्र्याची टोपली तयार केली होती आणि त्याच्यामध्ये फक्त अन्न नावाचा घटक टाकला होता आणि शहरी आणि ग्रामीण भागासाठी जे कॅलरी मूल्य त्यांनी ठरवून दिलं होतं ते लकडवाला समितीनं पण कॉपी केलं. परंतु त्याच्यामध्ये कॅलरी मूल्य ग्रामीण भागासाठी 2400 प्रतिदिन प्रति व्यक्ती, लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे, प्रतिदिन प्रति व्यक्ती 2400 कॅलरी मूल्य आणि शहरी भागासाठी प्रतिदिन प्रति व्यक्ती 2100 कॅलरी मूल्य. म्हणजे याचा अर्थ काय होतो की एखादा व्यक्ती, ग्रामीण भागातला एखादा व्यक्ती जर दररोजच्या त्याच्या उपभोगातून किंवा जेवणातून जर तो दिवसाला 2400 कॅलरी मूल्य मिळू शकत नसेल तर असा व्यक्ती काय होईल, BPL ठरेल, दारिद्र्य रेषेच्या खाली ठरेल, अन्यथा तो APL राहील. आणि प्लस त्यांनी अन्न पण विचारात घेतलं आणि अन्नाबरोबर त्यांनी क्लोथिंग आणि शेल्टर, राईट, ह्या दोन गोष्टी विचारात घेतल्या. त्यासाठी त्यांनी URP पद्धतीचा वापर केला आणि प्रत्येक व्यक्तीचा दरडोई प्रतिमाह दरडोई उपभोग खर्चाची पातळी सुद्धा विचारात घेतली. म्हणजे ह्यांनी प्रति व्यक्ती प्रतिदिन कॅलरी मूल्य आणि प्रति व्यक्ती प्रतिमाह दरडोई उपभोग खर्चाची पातळी विचारात घेतलेली आहे कुणी, लकडवाला समितीनं. आता MRP काय असते, URP नंतर MRP आणली. MRP मध्ये URP त्यांनी ऍड केलं, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा प्रतिमाह खर्च त्यांनी विचारात घेतला, त्याच्यामध्ये प्लस केलं 5 वस्तूंचा प्रत्येक व्यक्तीचा वार्षिक खर्च विचारात घेतला. कशावरचा, कपडे, चप्पल, टिकाऊ वस्तू, शिक्षण आणि आरोग्य, बेसिक गोष्टींवरचा. तर याला म्हणतात मिक्स रिकॉल पिरियड. ज्या MRPचा तेंडुलकर समिती दारिद्र्य मोजण्याची नवीन पद्धत शोधून काढण्यासाठी 2005 ला काय केलं होतं, सुरेश तेंडुलकर समिती प्लॅनिंग कमिशनने नेमली होती. सो 2009 ला यांनी आपला रिपोर्ट दिला होता ज्याच्यामध्ये त्यांनी MRP पद्धतीचा वापर केला होता आणि त्यांनी URP पद्धतीला अपोज केलं होतं कुणी, सुरेश तेंडुलकर यांनी. सो सुरेश तेंडुलकर समितीने आणखी काय चेंजेस केले, तर सगळ्यात महत्वाचं कॅलरी मूल्य त्यांनी विचारात घेतलेलं नाही, राईट. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी अलग समितीने जी दारिद्र्याची टोपली तयार केली होती त्याच्यामध्ये त्यांनी अन्न नावाच्या घटकाबरोबर शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन गोष्टींवरचा एक्सपेंडिचर किंवा खर्च त्यांनी विचारात घेतलेला आहे. हे बघा, दारिद्र्याच्या टोपलीमध्ये अन्न आणि शिक्षण, अन्नाबरोबर शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींवरचा वैयक्तिक उपभोग खर्चाची पातळी विचारात घेतली आणि ती वाढवली. त्याच्यासाठी त्यांनी बेस इयर घेतलं होतं 1973-74चं, राईट. म्हणजे यांनी शिक्षण आणि आरोग्य दारिद्र्याच्या टोपलीमध्ये नवीन दोन गोष्टी ऍड केलेल्या आहेत. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. राजकोषीय जबाबदारी कायदा अंमलबजावणी उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांत 2004 पूर्वी झाली. बघा चुकीचं आहे पहिलं विधान, ऍक्च्युली जे उत्तर दिलेलं आहे तुम्हाला ते ऍक्च्युली चुकीचं आहे. तर 63 जो क्वेश्चन आहे त्याचं उत्तर आपल्याला दोन्ही विधानं चुकीची आहेत. 2015 मध्ये FRBM साठी नवीन 5 सदस्य समिती गठीत करण्यात आली. त्याचे अध्यक्ष वायवी रेड्डी होते. मगाशी तुम्हाला सांगितलं एक्सपर्ट ग्रुप NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली होता. आता पहिलं विधान तुम्हाला तिथं बरोबर दिलेलं आहे, ते कसं चुकीचं आहे तुम्हाला सांगतो. दोन्ही विधानं अयोग्य आहेत. तर लक्षात ठेवा, जो एक्सपर्ट ग्रुप आहे तो तर NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नेमला होता, मगाशी तुम्हाला हे सांगितलं. आता FRBM कायदा जो आहे तो FRBM कायदा केंद्राच्याही अगोदर 2004च्या अगोदर कोणी लागू केला हे आपल्याला बघायचंय. त्याच्यामध्ये UP येत नाही, स्टेटमेंटमध्ये UP दिलेलं आहे कारण UPनं 2004 मध्येच लागू केलेलं आहे, फेब्रुवारी 2004 पूर्वी असं म्हटलेलं आहे आपण. तर 2004 पूर्वी कर्नाटका, तमिळनाडू, राईट, केरळ आणि पंजाब
या 4 राज्यांनी लागू केला होता. आणि एवढंच नाही तर सेंटरच्याही अगोदर या 4 राज्यांनी FRBM कायदा त्यांच्या राज्यामध्ये लागू केला होता, कारण सेंटरने 2003 मध्ये लागू केला. महाराष्ट्राने FRBM कायदा कधी लागू केलेला आहे? एप्रिल 2005 मध्ये. आणि शेवटचं राज्य कुठलं आहे FRBM कायदा लागू करणारं? ते आहे वेस्ट बेंगाल. ओके, वेस्ट बेंगॉलनी जुलै 2010 मध्ये FRBM कायदा राज्यामध्ये लागू केलेला आहे. ओके, तुटीचा अर्थवर्णन करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट आहे? आता इथे लॉजिकल क्वेश्चन आहे, किंवा तुम्ही तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड जर व्यवस्थित असेल तर लगेच क्वेश्चन सुटून जाईल. मला सांगा, तुटीचा अर्थभरणा करण्यासाठी RBI कडून भांडवल पुरवठ्याची मागणी होईल का? नाही, भांडवलाची पुरवठा. आता लक्षात घ्या, आता तुटीचा डेफिसिट फिनान्सिंग म्हणजे काय हे आपण अगोदर लक्षात घेऊ. व्हॉट इज डेफिसिट फिनान्सिंग? तुटीचा अर्थभरणा म्हणजे काय, किंवा तुटीचा अर्थभरणा कधी करते? ज्यावेळेस शासनाचा खर्च हा शासनाच्या जमेपेक्षा जास्त असतो. समजा यावर्षी शासनाकडे 10 लाख कोटी जमा झाले, परंतु या पुढच्या आर्थिक वर्षाचा खर्च समजा 12 लाख कोटी आहे, तर इथं तूट कितीची येते? 2 लाख कोटींची. मग हा 2 लाख कोट म्हणजे 2 लाख कोटी ही तूट येते. तर तुटीचा अर्थभरणासाठी शासन काय करतं? परकीय मदत घेतं, राईट, परकीय कर्ज घेतं, किंवा अंतर्गत मार्केटमधून कर्ज घेतं, राईट. कसं तर त्यांचे काय बॉन्ड्स असतील, सिक्युरिटी असतील त्या विकून, राईट, किंवा शेवटचा ऑप्शन म्हणून नोटा छापतं, राईट. तर याच्यामध्ये RBI कडून भांडवल पुरवठ्याची मागणी करणे, राईट, हे कधीच तुटीचा अर्थभरणा करण्याचं आधुनिक उद्दिष्ट असू शकत नाही, राईट. तर त्याच्यामुळे ड जर तुम्ही कट केला तर बघा, 1 मध्ये ड गेला, एलिमिनेट झाला. 3 मध्ये ड दिला, एलिमिनेट झाला. 4 मध्ये ड दिला, एलिमिनेट झाला. उत्तर तुमचं ब आणि क आलं. सोपा होता. म्हणजे बरेच क्वेश्चन असे असतात की बाबा एलिमिनेशन मेथड वापरली किंवा एक बेसिक नॉलेज वरती तुम्ही आधुनिक उद्दिष्ट विचारले तर RBI कडून भांडवल पुरवठा कशासाठी, नाही का? सो विकास योजनेसाठी विकास योजनांवरती खर्च करण्यासाठी शासन काय करतं? तुटीचा अर्थभरणा करतं, किंवा आर्थिक विकासासाठी वित्त व्यवस्था करणे. पुढे जाऊ. खालीलपैकी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या कोणत्या पद्धती आहेत? खर्च पद्धती आहे, बरोबर आहे. उत्पन्न पद्धती आहे, बरोबर आहे. उत्पादन आहे, बरोबर आहे. आयात निर्यात पद्धत नाही. ड ड ड ड गेला, राईट. उत्तर तुमचं 4 आलं. पण आता हे तुम्हाला एवढंच फक्त लक्षात ठेवायचं नाहीये. भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या पद्धत्या ह्या 3 पद्धती आहेत, ह्या 3 पद्धतींपैकी भारत नेमका कशाचा उपयोग करतो? तर खर्च पद्धत, राईट, नंतर उत्पादन म्हणजे प्रोडक्शन मेथड, आणि इन्कम मेथड. प्रोडक्शन मेथडला आपण ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड मेथड सुद्धा म्हणतो, परंतु भारतामध्ये खर्च पद्धतीचा एक्सपेंडिचर मेथडचा उपयोग केला जात नाही, कारण त्याच्यावरून आपल्याला एक्झॅक्ट किंवा ऍक्च्युअल GDP कळत नाही. सो त्याच्यामुळे भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना प्रोडक्शन मेथड किंवा ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन मेथड किंवा उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत, इन्कम मेथड, या 2 मेथडचा यूज केला जातो. खर्च पद्धतीचा यूज केला जात नाही, राईट. हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही 11वी 12वीचं जर इकॉनॉमिक्स वाचलं असेल तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे विथ उदाहरणांसहित, राईट. तर जे अमेरिका आणि इंग्लंड आहे, अमेरिका आणि इंग्लंडमध्ये उत्पन्न पद्धत लोकप्रिय आहे, तिथं इन्कम मेथडचा उपयोग केला जातो. भारतामध्ये जी आपली NSSO आहे, नॅशनल जी केंद्रीय सांख्यिकीय संघटना आहे, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, हे काय करतं तर उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धतीचा उपयोग करतं. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, खूप महत्वाचे. आता प्रश्न आला तर याच्यावरतीच येईल की भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना खालीलपैकी कोणत्या पद्धतींचा वापर केला जातो? तर खर्च पद्धत नाही, उत्पादन आणि उत्पन्न पद्धत. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य नाही? अयोग्य नाही म्हणजे कुठले विधान बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचंय. रुपयाचे अवमूल्यन आतापर्यंत 3 वेळेस झाले, बरोबर आहे. पहिले 1949, दुसरे 6 जून 1966 आणि तिसरे जून 1991. तिसरे जून नाही तर जुलै 1991 ला झालेलं आहे, त्याच्यामुळे अ चुकीचा आहे, राईट. अ तर योग्य नाही. सो 1 इलिमिनेट झाला, राईट. 4 पण इलिमिनेट झाला. अयोग्य नाही म्हणजे आपल्याला बरोबर कोणते ते विचारले, म्हणजे अ गेला. हे बघा, 2 आणि 3 गेला, राईट. आता 1 आणि 4 राहिलं. 1 आणि 4 मध्ये कुठलं उत्तर ते आपण बघूया. अवमूल्यन यशस्वी होण्यासाठी देशाच्या आयात निर्यात वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात लवचिक असावी.
आता क बघा, अवमूल्यनाचा उद्देश निर्यात आयातमध्ये वाढ घडवून आणणे, आयात नाही. लक्षात ठेवा, अवमूल्यनाचा उद्देश काय असतो मेन, की निर्यातीमध्ये वाढ करणे. रुपयाच्या अवमूल्यनामुळे निर्यातीत वाढ होते, राईट, आयातीत नाही. आपल्याला वाढ आयातीत घडून आणायची नाहीये. आयात आपल्याला कमी करायची आणि निर्यात वाढवायची, आणि त्याच्यासाठी आपण कधी कधी रुपयाचं अवमूल्यन, आता दोन गोष्टी असतात. अवमूल्यन, राईट, म्हणजे डिव्हॅल्युएशन करणं आणि डेप्रिसिएशन करणं. डिव्हॅल्युएशन हे गव्हर्नमेंट स्वतःहून घडून आणतं, राईट, म्हणजे स्वतःहून जर आपण डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया पाडला, म्हणजे समजा आता $1 बरोबर समजा 74 रुपये आहेत, राईट. आता आपण जर त्याचं डिव्हॅल्युएशन केलं तर $1 बरोबर आपण काय करेल, 80 रुपये देईल, राईट. परंतु हे काय करत असतं, गव्हर्नमेंट स्वतःहून घडून आणत असतं. परंतु डेप्रिसिएशन म्हणजे काय, डेप्रिसिएशन म्हणजे काय असतं, की मार्केटनुसार रुपयाच्या किमतीमध्ये किंवा डॉलर आणि रुपयाच्या किमतीमध्ये चेंजेस होणे, ते त्याला डेप्रिसिएशन म्हणतात, राईट. डिव्हॅल्युएशन आणि डेप्रिसिएशन अशा दोन गोष्टी आहेत. सो त्याच्यामुळे क तर गेला म्हणजे ब योग्य आहे असं आपल्याला सांगता येईल. लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा, राईट. तुम्ही याच्यावर जर विचार केला तर तुम्हाला कळून येईल की रुपयाच्या अवमूल्यनामुळे निर्यातीत वाढ होते आणि भारताच्या गुंतवणुकीत काय लोक गुंतवणुकीत सुद्धा वाढ होईल जर अवमूल्यन केलं तर. समजा अगोदर एखादा, आता वॉरन बफेट इंडियामध्ये आले, त्यांना अगोदर $1 74 रुपये भेटत होते, आता $1 त्यांना 80 रुपये भेटत आहेत. मग काय होईल, फॉरेन जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट वाढेल, असा विचार करा तुम्ही, म्हणजे दोन्हीकडून. तर 1991 जुलैमध्ये केलं होतं 3 वेळा, 1 जुलै 1991, 3 जुलै आणि 15 जुलै 1991, असं टोटल 21.7% रुपयाचं आपण अवमूल्यन केलं होतं. आणि त्याच्या अगोदर 26 सप्टेंबर 1949 आणि 6 जून 1966, 1966 ला आपण सगळ्यात जास्त अवमूल्यन केलं होतं, जवळजवळ 36%, म्हणजे जवळ ते अवमूल्यन होतं आपलं 36.5%. आणि 1949 आपण 30.5% रुपयाचं अवमूल्यन करून आणलं होतं. ते कशाच्या तुलनेत केलं होतं तेही एकदा बघा. मागणीत 66 नंबर, मागणीत वाढ घडून आणणारे घटक कोणते. मागणीत वाढ घडून आणणारे, आता मला सांगा, निर्यात मध्ये वाढ झाली म्हणून भारतातली मागणी वाढणार आहे का, म्हणजे मागणी वाढणार आहे का निर्यात मध्ये वाढ झाल्यामुळे, याचं काहीच लॉजिक लागत नाही ना. क गेला, क गेला, क गेला, क गेला, उत्तर आलं तुमचं 4. तुटीचा अर्थभरणा, यस, तुटीचा अर्थभरणा केल्यामुळं योजना, जास्तीत जास्त योजनावरती शासन खर्च करतं, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळून त्यांच्या हातामध्ये पैसा येतो, त्यांच्या हातामध्ये पैसा आला की लोक मार्केटमध्ये खरेदीला जातात. सो त्याच्यामुळे त्या वस्तूंची मागणी वाढते. स्वस्त पैशाचं धोरण, यस, आरबीआयचं जे स्वस्त पैशाचं धोरण असतं, त्या स्वस्त पैशाच्या धोरणामुळे बँकांची कर्ज पुढे स्वस्त होतात, त्याच्यामुळे लोकांकडे पैसा येतो. आणि काळा पैसा मार्केटमध्ये आला की तो वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवला जातो, त्याच्यामुळे काय होतं, चलनवाढ होऊ शकते. चलनवाढ झाल्या मागणीत, त्याच्यामुळे पण नंतर मागणीत वाढ होऊ शकते. म्हणजे अ बड ह्याचं उत्तर आहे. क फक्त तुम्ही बाजूला काढला तर तुम्हाला उत्तर इझिली मिळून जाईल. पुढे, औद्योगिक धोरण 1956चे उद्दिष्ट काय होते. आता तुम्ही थोडं लक्षात घ्या, 1956 साली आपण दुसरी पंचवार्षिक योजना सुरू केली होती, त्यावेळेस त्याचं उद्दिष्ट, आपलं मेन फोकस कशावरती होता तर अवजड उद्योग, म्हणजे आपल्याला मेन काय करायचं होतं, त्याच्यामध्ये आपण ती भौतिकवादी योजना होती. सो आता 1956चं धोरण त्याच पंचवार्षिक योजनेला अनुकूल असं तयारी केलं होतं. मग जीवनमान वेगाने उंचावणे असेल का, बिलकुल नाही. म्हणजे अ गेला. आता 3 आणि 4 मध्ये कुठलं तरी उत्तर असणार आहे. रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून दिल्या तर ठीक आहे. जड व यंत्रे तयार करण्याच्या उद्योगाचा विकास करणे, यास दुसरी पंचवार्षिक योजना त्यासाठी सुरू केली होती. आणि 56चं धोरण सुद्धा त्यालाच अनुकूल बनवलं, त्याच्यामुळे क तर बरोबर आहे. आता क फक्त 3 मध्ये आहे, 4 मध्ये तर फक्त ब गेला, उत्तर म्हणजे तुमचं फक्त क आहे. आलं, म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी फक्त माहित असल्या तरी तुम्हाला उत्तर मिळते. म्हणजे 1956चं औद्योगिक धोरण तुमचं पाठ असो किंवा नसो, राईट, परंतु ते का चालू केलं होतं, कशासाठी चालू केलं होतं, दुसरी पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट, ती दुसरी पंचवार्षिक योजना ही तर तुम्हाला आठवली पाहिजे. आठवली की तुम्हाला उत्तर मिळून जाते. 1948 ला पहिला आपण औद्योगिक धोरण जाहीर केलं होतं आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला अनुकूल असे 1956 ला औद्योगिक धोरण लागू केलं होतं, ज्याचं काय होतं उद्दिष्ट, आर्थिक वृद्धीचा दर वेगाने वाढवणे, जड व यंत्रे तयार करणाऱ्या उद्योगांचा विकास करणे आणि खाजगी यंत्रांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी हे औद्योगिक धोरण आपण सुरू केलं होतं 1956 साली.
खालीलपैकी कोणत्या कंपन्या या महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या आहेत? तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यस, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड यस, राईट, आणि भारत इलेक्ट्रिक नाही, राईट, हिंदुस्थान एरोनॉटिक्स पण नाही, या नवरत्न कंपन्या आहेत, राईट, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन यस ही पण आहे, म्हणजे अ ब ई उत्तर येईल ह्याचं. बघा एकूण सध्या 10 कंपन्यांना भारत शासनाने महारत्न कंपनीचा दर्जा दिलेला आहे. याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे हे महत्वाचं आहे. एकतर त्या कंपनीला पहिल्यांदा नवरत्नाचं स्टेटस असलं पाहिजे, दुसरं म्हणजे त्या कंपनीचा पाठीमागच्या 3 वर्षात अॅन्युअल टर्नओव्हर हा 25,000 कोटींपेक्षा जास्त असावा, पाठीमागच्या 3 वर्षात त्याचा अॅन्युअल नेट वर्थ 15,000 कोटींपेक्षा जास्त असावं, आणि पाठीमागच्या 3 वर्षात अॅन्युअली नेट प्रॉफिट, राईट, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे टॅक्स देऊन जो राहिलेला प्रॉफिट आहे तो 5,000 कोटींपेक्षा जास्त असावा. अशा कंपन्यांना काय करतं शासन, अशा नवरत्न कंपन्यांना शासन महारत्नाचा दर्जा देतं. त्याच्यामध्ये पहिली आहे आपण भेल म्हणू शकतो याला, BHEL म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, CIL कोल इंडिया लिमिटेड, गेल इंडिया लिमिटेड, नंतर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, HPCL, देन IOCL इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड, NTPC, राइट, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, ऑयल अँड गॅस नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, राइट, ONGC आपण जिला म्हणतो, राइट, देन पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, PGCL जिला आपण म्हणतो, आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, सेल ज्याला असं म्हणतो, SAIL सेल, राइट, ह्या 10 कंपन्या ज्या आहेत त्या महारत्न दर्जा त्यांना मिळालेल्या कंपन्या आहेत. तोंड पाठ असायला पाहिजेत. शेवटचा क्वेश्चन, खालीलपैकी तुटीच्या अर्थवर्ण्याचे दुष्परिणाम त्यांनी विचारले. तर तुटीच्या अर्थवर्ण्याचा दुष्परिणाम काय असू शकतो? चलनवाढ होऊ शकते, बरोबर आहे. सक्तीची बचत पण होऊ शकते. सरकारी खर्चामध्ये प्रचंड वाढ, राईट, त्याच्यामुळेच काय होते, म्हणजे तुटीचा अर्थवर्ण करण्यासाठी आपण काय, तुटीचा अर्थवर्ण करण्यासाठी शासन काय करतं, तर वेगवेगळ्या योजना म्हणजे जास्तीत जास्त मार्केटमधून पैसा उचलतं. मग तो फॉरेन मार्केटमधून असेल, इंडियन मार्केट म्हणजे डोमेस्टिक मार्केटमध्ये मधून असेल, तर कशासाठी, तर वेगवेगळ्या तूट भरून काढण्यासाठी. त्याच्यामुळे ते काय करतं, वेगवेगळ्या योजनांवरती जास्त खर्च करतं, राईट. तर चलनवाढ होऊ शकते, सक्तीची बचत होऊ शकते, सरकारी खर्चात प्रचंड वाढ होऊ शकते, खाजगी गुंतवणूक संरचनेमध्ये बदल होऊ शकतात. सगळेच आहेत, अ ब कड 4चे 4 आहेत. थोडा विचार करा, तुम्हाला कळून येईल सगळ्या गोष्टी. सो आय होप की तुम्हाला हे क्वेश्चन्स व्यवस्थित समजले असतील. कोणाला काही शंका कुशंका कुठल्या क्वेश्चनमध्ये असल्यास तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुमच्या मित्रमैत्रिणींना हे लेक्चर शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आणि तुम्हाला एक्झाम सगळ्यांना एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा.